विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार आहे आणि त्यासाठी पडद्याआड बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत। ठाकरेंनी नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी खास रणनीती आखल्याचं कळतंय आणि त्यामुळे नार्वेकर निवडून येऊ शकतात। मात्र 12वा उमेदवार कोणाचा पडणार याचीच आता चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। ठाकरे शिंदेंना धक्का देणार? नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी रणनीती? नार्वेकरांना तारणार कोण पडणार? विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मंगळवारी एकूण 14 जणांनी अर्ज दाखल केला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव अर्थात मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवून निवडणूक अटळ झाली। त्यामुळे या निवडणुकीत फोडाफोडी होणार हे अटळ आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 5 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे। निवडणूक बिनविरोध करण्यासाठीही पडद्याआड बऱ्याच हालचाली सुरू आहेत। सध्याचं विधान परिषदेसाठीचं गणित पाहिल्यास काँग्रेसकडे 37 आणि शिवसेना ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत। महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरेंचा काँग्रेसमधील अंतर्गत मतफुटीमुळे पराभव झाला होता। त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं काही आमदार पक्षाबरोबर नसल्याचंच गृहीत धरून खबरदारी घेत प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे। तर ठाकरेंनी नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी रणनीती आखली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 मतं आहेत। नार्वेकरांना 8 मतांची गरज आहे। काँग्रेसकडील अतिरिक्त मतं नार्वेकरांना मिळावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत। काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दुसऱ्या पसंतीची मतं नार्वेकरांना द्यावीत असाही प्रयत्न आहे। शिंदे गटातील आमदारांशी नार्वेकरांचे वैयक्तिक संबंध आहेत। शिंदे गटातूनही नार्वेकरांना मदतीची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मात्र हा धक्का मानला जाईल। 10वी पास असलेले मिलिंद नार्वेकर कोण आहेत? त्यांची संपत्ती किती? पाहूया। उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंचे विश्वासू, उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनही त्यांची ओळख। सचिव मिलिंद नार्वेकरांवर एकही गुन्हा दाखल नाही। शिक्षण 10वी पास। मिलिंद नार्वेकरांकडे 45,000 रुपये रोख रक्कम आहे। पत्नीकडे 36,000 रुपये रोख रक्कम। 74,13,243 रुपये बँकेत आहेत। पत्नीकडे 8,22,118 रुपये बँक ठेवीत। नार्वेकरांच्या नावे 50,000, पत्नीच्या नावे 12,40,82,526 रुपये। नार्वेकरांच्या नावे 3,68,729 रुपये। पत्नीच्या नावे 67,88,558 रुपये। नार्वेकरांच्या नावे 26,38,160 रुपयांचं कर्ज आहे। पत्नीच्या नावे 3,22,45,000 रुपयांचं कर्ज आहे। नार्वेकरांच्या नावे 1,54,81,989 रुपयांचं बँक कर्ज आहे। पत्नीच्या नावे 38,94,807 रुपये कर्ज आहे। नार्वेकरांच्या नावे कोणतंही वाहन नाही। एकूण दागिन्यांची किंमत 71,28,189 रुपये। पत्नीकडील एकूण दागिन्यांची किंमत 67,61,420 रुपये। श्री बालाजी कॉम LLP कंपनीत 50% शेअर्स तर पत्नीच्या नावे 50% शेअर्स आहेत। अदानी पोर्ट्स, अंबुजा सिमेंट, अशोक लेलँड, एशियन पेंट्स, IDBI, ICICI बँक आणि इतर शेअर्स। रत्नागिरीत 74.80 एकर जमीन, पत्नीचा 50% हिस्सा। बंगळूरमध्ये पत्नीच्या नावे 2,325 स्क्वेअर फूट जमीन। मुंबईतील मालाड आणि बोरिवलीत 1000 स्क्वेअर फुटांचं घर। पत्नीच्या नावे अलिबागमध्ये एक फार्म हाऊस। कुबेराधीश मिलिंद नार्वेकर विधान परिषदेच्या मैदानात उतरल्यानं निवडणुकीत चुरस वाढली आहे। दुसरीकडे आमचा उमेदवार निवडून येईल असा विश्वास उद्धव ठाकरेंनीही व्यक्त केलाय। त्यामुळे पराभूत होणारा म्हणजेच 12वा उमेदवार कोण असणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, साम TV।